ट्रॅक्टरने पहिलं बैलांनी शेत पेरत होती, ट्रॅक्टर नव्हती पहिले. हे बैलानं पूर्ण जेवढा शिवार आहे आमच्या इथनं जिथनं चालू होतं शिवार पूर्ण मंगळवेढ तालुका त्या दामाजी कारखान्यापासून हे इकडे बोराळपर्यंत जेवढं शिवार आहे तेवढं ट्रॅक्टर एक पण नव्हतं. पूर्ण बैलांनी पेराय, सगळ्या रानातनं बैलच दिसणार तुम्हाला. सगळे बैलवाल्याकडनी बैल होती. हा बैलांनी, कोळपनं बैलानं, तुम्हाला सांगतो डुबणं बैलानं, सगळी मेहनत बैलानं. हा हे ट्रॅक्टर बिक्टरचं काय नव्हतं. पुन्हा मग ही लोक आता तुमचं आता तुम्ही पेरलंय, तुम्ही येणार कसं काय आठवड्याला बघून जाणार, कुणाला काय काम नाही ते रोज बी येऊ शकतंय. पुन्हा एकदा येळ आमुषा झाली नाही मग मात्र लोक शेताकडं सारखी चक्रा मारायला चालू, हुरड्या खायला म्हणा, ह्याला त्याला. कोण चार साहेब आली, कुणाचं तर कोण साहेब लोकांचं शेत आहे, चला आमच्या शेतात हुरडा खायला. कुणाला शेत नसतं त्यांना घेऊन येणार, गुळ आणायची, ते हुरडा बिरडा भाजायची. आणि ती गौऱ्यावर पहिलं, आता गॅसवर कंस भाजून चोळायला चालू आहे ती. तुम्ही बघा हा परिस्थिती. पहिलं गौऱ्यावरच हुरडा भाजत होती. एवढा एक खड्डा पाडायची, त्यात गौऱ्या घालायची, पेटवायची, त्यात कंस घालायची, ती भाजायची. खाणाऱ्यानं खायला चालू, ती चटई आणलेली, एक रकटा असायचं, त्या रकट्यावर चोळणारा चोळून द्यायचं. आणि पहिलं कसं होतं माहित आहे, आता समजा तुमची एक 10 एकर शेत आहे, तुम्ही कामाला जी तुमच्यात गडी होता त्याचा फेस पाडायची, ए झाले का बघ रे, चोळ, त्यानं चोळायचं आणि ह्याने हुरडा खायचा. पहिली अशी कंडिशन होतं. मग आपल्यासारखं आता आमच्यासारखं कंस आपलं घर जवळ आहे, घरनं खा वाटतोय ना, न्यायचं घरी भाजून खायची कंस.